मात्र धमाकूल घातलाय तो भूषणने. आता मात्र क्वालिफायच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची फलंदाजी होईल का भूषण कडून पाहावं लागणार आहे. पहिला चेंडू, क्वालिफायची पहिलीच मॅच आणि पहिल्या चेंडूवर बिरकावून दिलाय. बिग हिट, षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. सेमीफायनलचा सामना आता मात्र पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. तो बॅक टू बॅक दुसरा चौकार एक षटकारानंतर 10 धावा 2 चेंडू मध्ये इथे मात्र अर्जित केल्या जात आहेत. दहा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जयेशला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आतलं तर इथे मात्र 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. मात्र भूषण भलताच फॉर्म मध्ये दिसतोय. ते मात्र यॉर्करचा चेंडू होता, कुठलेही उत्तर नव्हतं. तोपर्यंत एक धाव घेण्यात मात्र जरूर यशस्वी झालेत. मात्र फलंदाजी मार्कवर आता मात्र स्ट्राइक चेंज होऊन येतोय सागर. ते मात्र बिरकावून दिलाय. बिग हिट, षटकार. पुलटो चेंडू होता आणि ते मात्र चुकीला माफी नाहीये. चेक करायचंय. पुढे नाही ना तो. ते मात्र नो बॉल असणार आहे.
वांगणी शहर प्रमुख शिवसेना मान्य श्री प्रसादजी परब यांचा इथे सन्मान केला जातोय। मी विनंती होतो मान्य श्री दत्तनाना बनवटे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। मात्र येतोय चौकार। चार चेंडू 22 धावा इथे मात्र धावफलक 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पहिले षटक मार्गस्थ आहे। आक्रमक फलंदाजी इथे मात्र दाखवतायत। ते मात्र वाईट चेंडू। कृपया पंचांवर दबाव आणायचा नाहीये। वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे। ठीक आहे, अंपायरचा कॉल आहे, आपण चेक करू। ठीक आहे, वाईड आहे। ते मात्र बसून काय सुंदर फटका सजवला इथे मात्र येईल चौकार। 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर तब्बल 27 धावा कुठल्या गेलेत। पुन्हा एकदा जयेश, फुटो चेंडू होता। पुन्हा एकदा एकच धाव घेण्यात मात्र यशस्वी होईल। मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती। आक्रमक फलंदाजी भूषण आणि सागरच्या माध्यमातून आपण पाहतोय। ठीक आहे, दुसरे षटक घेऊन येतोय दीपक कडव, अनुभवी गोलंदाज। आता मात्र अमोलने चेंडू दिला अनुभवी दीपक कडवच्या हातामध्ये आणि इथे मात्र तशी कामगिरी करावी लागणार आहे। पहिल्या षटकामध्ये मात्र अतिशय आक्रमक धावा आल्या। इथे मात्र पहिल्या चेंडूवर सागर बाद होईल। मोठा झटका इथे मात्र लागताना आक्रमक फलंदाजी दाखवली होती पहिल्या ओव्हरमध्ये। तब्बल 1 षटकार आणि 2 चौकार आपल्या बॅट मधून दाखवले, पण इथे मात्र परतावं लागेल पहिल्या चेंडूवर। दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज होतोय बाद आणि नवीन येणारा फलंदाज असणार आहे रोशनला आपण पाहतोय स्वतः संघ मालक। आता मात्र क्रीजवर आपल्याला पाहायला मिळेल रोशन कडव आणि रवी कडव यांचा हा संघ। जय मल्हार त्याला फाईट करतोय माऊली 11।
अनिल बनोटे यांचा संघ पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट संपादित करतोय. हो पुन्हा एकदा काय सुंदर चेंडू होता. पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते. अमोल होते तिथे आणि बाईकच्या स्वरूपात इथे मात्र एकदा प्राप्त केली जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय 29 धावा. ते मात्र सुंदर चेंडू आणि खेळून काढते भूषण. एक आणि एकच धाव मिळेल. आता मात्र धावांना ब्रेक लावण्याचं काम करतोय जुना जाणता खेळाडू दीपक. गरज होती चांगल्या ओव्हरची आणि तीच ओव्हर इथे मात्र पडताना दिसते. ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. ते मात्र पुलटॉस चेंडू होता आणि चुकीला माफी नसणारे आणि हा पुलटॉस चेंडू सरळ भिरकावून देतोय लेग साइडला. बिग 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 हिट षटकार. 4 चेंडू चांगले हाताळले होते परंतु 5वा चेंडू मात्र भूषणला फुलटॉस दिला आणि त्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतलाय भूषणने. आणि या षटकाराच्या मदतीने 37 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा भूषण मात्र आक्रमक फॉर्म मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा फिरवून मारतोय. तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र होते मयूरच्या माध्यमातून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38 धावा. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर मात्र दुसरे षटक हाताळलं दीपक कडव्याने आणि चांगले षटक हाताळले. फक्त 10 धावा खर्च केल्या. टोटल 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुरेश कडव. इथे मात्र इंदगाव मधील जुने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. आता मात्र माऊली लेवन संघातर्फे तिसरे षटक हाताळतील. अजूनही फलंदाज भूषण मात्र क्रीजवर आणि आक्रमक फॉर्म मध्ये आणि तोच धोका इथे मात्र दिसतोय माऊली लेवन संघासमोर. तब्बल 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार लागवलाय भूषण याने. 19 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. ते मात्र पहिल्या चेंडूवर करतोय प्रार. हा येतोय बिग 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 हिट षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने तब्बल 200 धावा भूषणच्या बॅट मधून आल्या आहेत. टोटल या टुर्नामेंट मध्ये तब्बल 200 धावा. या 200 धावा करणारा पहिला फलंदाज ठरतोय या प्रीमियर लीग मधला. टाळ्या होऊन जाऊ दे त्याच्यासाठी.
काय सुंदर फलंदाजी दाखवली आपल्या 2 दिवसामध्ये या प्रीमियर लीग मध्ये. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले चेंडूवर षटकार आला, इथे मात्र पुनरागमन करावं लागणार आहे, नाहीतर धावांचा डोंगर उभारला जाईल. पहा काय सुंदर डिलिव्हरी, इथे मात्र पूर्णपणे ते मात्र चूक होते क्षेत्ररक्षणामध्ये आणि पुन्हा एकदा स्ट्राइक घेतोय भूषण. 22च्या स्वरूपात या 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील. 5 चेंडू चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणाकडून चूक झाली आणि 2 धावा इथे मात्र 22च्या स्वरूपात मिळाल्या. पुन्हा एकदा सुरेश इथे मात्र कोदून काढतोय सरळ स्ट्रेट. क्षेत्ररक्षक तेथे आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय वन टप्पा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 50 धावा इथे मात्र कंप्लीट करतोय संघ. जय मल्हार संघ काय भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाज दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात भूषण अतिशय चांगली कामगिरी केली जय मल्हार संघासाठी. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ, इथे मात्र भिरकावून दिलाय आणि हा फटका मात्र फसला. इथे मात्र मयूर आहे चेंडू खाली आणि हा झेल सोडणार नाहीये मयूर. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि मोठा फलंदाज भूषण इथे मात्र बाद होईल, परंतु त्याचं काम तो करून गेलाय. तब्बल 50 धावा धावफलकावरती लावल्यात. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हितेशला, जांतराचा शिवसंघातील फलंदाज. आता मात्र काही कामाच्या व्यस्ततेमुळे थोडेसे सराव कमी आणि त्यामुळेच संघामध्ये मागे येत आहेत. आता मात्र एक धाव घेण्याचा जरूर प्रयत्न, दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय, ते मात्र 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 52 धावा धावफलकावरती. मात्र हो, इथं मात्र कट लागतोय. एक धाव घेण्याच्या यशस्वी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र होतंय. एक धाव जरूर मिळेल. त्रेपन्न धावा धावफलकावरती. त्रेपन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि हितेशसाठी सुवर्ण संधी असणारे जर 3 षटकार लगावलेस दीपराज कडवकडून 1000 रुपयाचं पारितोषिक इथं आलेले.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हर्षदला. चौथं षटक घेऊन येतोय. ते मात्र पुट चेंडू होता आणि संघ मालक इथे होतील बाद. रोशन इथे मात्र बाद होईल. धाव घेण्याची गरज नव्हती, ते मात्र प्रयत्न झाला आणि त्यामध्येच बाद झाले रोशन कडव. आणि आता मात्र फलंदाजीवर येतील लेफ्ट हँडेड बॅट्समन केदार बनोटे. बऱ्याच वेळानंतर केदारला आपण इथं आता बॅटिंग करताना पाहणार आहोत आणि केदारसाठी पण सुवर्ण संधी आहे. आणि इथे बघा केदारसाठी बक्षिसांचा वर्षाव होतोय. प्रवीण कडव यांच्याकडून 3 षटकार लगावल्यास केदार याने 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र आलेले. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राइक वर आणि इथे मात्र प्रोत्साहित केले जाते मुलाला आणि दोन्ही मुळे इथे खेळतात आणि एसटीच्या मागे सुद्धा त्यांचाच मुलगा आहे असे नंदकुमार बनोटे यांच्याकडून या दोन्ही भावांकडून कोणी षटकार लागवल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मागे एसटीच्या मागे पण अमोलनी कॅच घेतली तर अमोलला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्याकडून. आपण पाहतोय स्ट्राइक वर केदार बनोटे, नॉन स्ट्राइक वर हितेश बनोटे आणि त्यांचाच मोठा छोटा मुलगा 2 नंबर एसट्यांच्या मागे अमोल बनोटेला आपण पाहतोय. तर मात्र हर्षद लेफ्ट हँडेड बॅट्समन केदार इथे मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट होत आहेत आणि 22च्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 54 धावा. धावा धावपलकावरती आपण पाहतोय. मात्र हितेश फेस करेल ते मात्र कट लागून एसट्यांच्या मागे जातोय चेंडू. तोपर्यंत 1 धाव घेण्यात जरूर यशस्वी होतोय. पंचावन्न धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. 55 धावा धावपलकावरती ते मात्र बिरकावून दिलाय आणि आहे तो केदारच्या बॅट मधून बिगिट षटकार. 61 धावा धावपलकावरती आता आपण पाहतोय. एकसष्ट धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तर मात्र केदारच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला आणि 500 रुपयाचं पारितोषिक कमावलेलं आहे.
पुन्हा एकदा हर्षद, पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी, एक धाव घेणं जरूर यशस्वी होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्रेसष्ट धावा. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू बाईच्या स्वरूपात दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि इनिंगची समाप्ती होईल. 64 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 65 धावांचं आव्हान इथे मात्र असणार आहे. आता मात्र 64 धावा इथे मात्र कुठल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र 65 धावांचं आव्हान असणार आहे.
आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दोन्ही आक्रमक फलंदाज रोहित नॉन स्ट्राइक वर अमोलला. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय किरण. इथे मात्र सुंदर फटका, गॅप शॉट सिलेक्शन येईल रोहितच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकार. चौकाराने इथे मात्र सुरुवात होतीये. जिंकण्यासाठी 65 रनांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर चौकाराला इथे मात्र इथे मात्र कोणती धाव घेतलेली नाहीये, तर रन सहज शक्य झाला असता. गोलंदाज आपण पाहतोय किरण. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक इथे मात्र 2 निर्धाव चेंडू आलेत. एक चौकारानंतर मात्र धावा. 3 चेंडू 4 धावा. ते मात्र बिरकावून दिलाय. येतोय रोहितच्या बॅट मधून बिग हिट षटकार. सरळ स्ट्रेट बिरकावून दिला होता. दहा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मात्र आक्रमक फलंदाजी करतोय माऊली लिओन संघाचा रोहित. किरणवर प्रहार केला जातोय. 2 निर्धाव चेंडू जरूर आले, तर मात्र पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. फटका फसलाय काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा जरूर अर्जित केल्या जातील. कॅच होता परंतु सोपा नव्हता. अतिशय कठीण झेल होता. प्रयत्न जरूर झाले परंतु सक्सेस झाला नाहीये. खूप लांबून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले परंतु अवघड झेल होता. चेंडू बराच वेळ हवेत जरूर होता परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र सरळ बिरकावून दिलाय. बिग हिट षटकार. इथे मात्र रोहित भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. ओव्हरची समाप्ती होते. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावांचं आव्हान आहे. मात्र दुसरं षटक घेऊन येतोय भूषण. ते मात्र चांगलं असं षटक. जर हे षटक चांगलं पडलं तर आव्हान अवघड होऊ शकतं. मात्र पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या.
18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ते मात्र मागे भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. चौकार. भूषणच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र येतोय चौकार. चौकाराने सुरुवात जरूर केली अमोल्याने. पहिला चेंडू इथे मात्र चौकार आला. दुसरे षटक मार्गस्थ आहे. आता मात्र मोठे फटके पाहायला मिळतील असं वाटतंय अमोलच्या बॅट मधून. ते मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू खूप सुरेख होता. कुठली संधी नाहीये अमोलसाठी. फक्त आणि फक्त एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होईल. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहितला. 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आणि समीकरण असणारे 16 चेंडू 42 धावांचं. दुसरे षटक मार्गस्थ आहे. ते मात्र यॉर्करचा मारा तितकाच चांगला खोदून काढला. एक धाव घेण्यात जरूर यशस्वी झालेत. दुसऱ्या धावेची डिमांड जरूर होती परंतु नकार देताना स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय अमोल. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 24 धावा. धावा धावपलकावरती आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. नाराज असतील स्वतःवरच अमोल. मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. ते मात्र फुटत चेंडू भिरकावून दिलाय. संधी नाहीये शतरक्षाकडे आणि हा येतोय बिग हिट षटकार अमोलच्या बॅट मधून. तीस धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत माऊली इलेव्हन संघाकडून. तीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा भूषण. ते मात्र यॉर्करचा मारा पुन्हा एकदा. कुठलंही उत्तर नाहीये. एक धाव घेण्यात जरूर यशस्वी होईल. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण स्कोअरबोर्ड वर धावा पाहतोय 31 धावा. आणि आता येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. आता मात्र सामन्याला रंगत चढणार आहे. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय आणि येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज असणार आहे. ₹65 रन्स टू विन. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सोमाला. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोलला. आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलोय. एकतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 65 धावांचं आव्हान आहे. आता मात्र आक्रमक फलंदाजी ते पाहायला मिळेल. तिसरे षटक मार्गस्थ. यॉर्करचा चेंडू, काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. कुठलंही उत्तर नाही अमोलकडे या चेंडूवर. फक्त आणि फक्त खेळून काढतोय. मात्र सोमा काय झटका देतो गोलंदाजी मध्ये. काय सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू ते मात्र बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. आता मात्र समीकरण उरलंय 10 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा ते मात्र ऑफ साइडला कट करतोय आणि इथे मात्र मोठा फलंदाज होतोय बाद आणि सामना ते मात्र फिरवतोय सोमा. काय सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 0 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केली मोक्याच्या क्षणी. काय सुरक गोलंदाजी आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. मात्र 1 धाव प्राप्त केली जाते. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र खर्च केली जाते. 32 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो सोमा मार्फत. ते मात्र वाईट चेंडू. आतापर्यंत 2च धावा खर्च केला सोमा याने. ते मात्र फुलटो चेंडू आणि भिरकावून दिलाय. बिग 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 हिट षटकार. अजूनपर्यंत बाहुबली रोहित क्रीज वर उपलब्ध आहे. आता मात्र 39 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडू मध्ये 26 धावांचं आव्हान इथे मात्र असणार आहे. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण असणार आहे.
ते मात्र करो या मरोची मॅच आहे. या सामन्यामधून विजयी होणारा संघ फायनल साठी क्वालिफाय होईल. इथे मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. चार चेंडू चांगले फेकल्यानंतर इथे मात्र 2 फुटो चेंडू आले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला रोहित याने आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावा. सामना आव्याकात अजून आहे. सामना दोन्ही साईडला बॅलन्स आहे. जर का रोहित इथे मात्र स्ट्राइक वर आला आणि चांगली कामगिरी केली तर सामना मात्र माऊली 11 संघ जिंकू शकतो. परंतु जर का चांगली गोलंदाजी झाली तर सामना जय मल्हार संघ सुद्धा जिंकू शकतो. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सागरला. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. ते मात्र सामना रोमांचक मोडवर पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. ते मात्र सहा चेंडू आणि 20 धावा. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागरला. चला सामना त्वरित चालू करायचं, खूप उशीर होतोय. अजून फायनल खेळवायचे. सामना त्वरित चालू करायचं, खूप उशीर होतोय. पहिला चेंडू ते मात्र उलटा चेंडू आणि बिरकावून दिलाय आणि हा मात्र बिमरचा नो सुद्धा असणार आहे आणि ते मात्र पहिल्या चेंडूवर सामना फिरतोय. आता मात्र समीकरण असणारे येणारे 6 चेंडू येणारे 6 चेंडू आणि धावा पाहिजेत 13. इथे मात्र या 7 धावा मिळाल्या. मोक्याच्या क्षणी इथे मात्र षटकार आणि त्यात बिमरचा नो आणि हा फ्रीट. काय सुंदर संधी मिळाली. आता मात्र इथं माऊली 11 संघाला नशीब बलवत्तर दिसतंय. आता फायनलच्या संघामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू यस चेक करायचंय. यस इथे मात्र पप्पू आउट असणारे. क्रॉस झालेली नाहीये. YouTube वर चेक करू शकता. अजूनही रिप्ले दिसतोय आपल्याला.
डॉट चेंडू इथे मात्र येईल. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र क्रुशियल मोमेंट होती आणि पूर्णपणे चेक केली. काल सुंदर किपिंग च्या मागे कामगिरी करताना दिसतोय रोशन. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. त्याला सामना परत चालू करायचंय. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 सामना तटीचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र खेळून काढतोय. संधी देतोय इथे मात्र रोहितला. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 5 सामना होता कुठे आणि आलाय कुठे. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र सागर सामना डिपेंड करू शकेल का. पहिल्या चेंडूवर मात्र इथे बिमर आला आणि त्या चेंडूवर षटकार लगावला. त्याच ठिकाणी सामना मात्र काहीसा माऊली इलेव्हन कडे झुकला. आता मात्र संधी दोन्हीकडे बॅलन्स दिसते. येणारे 4 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा रोहित इथे आपल्याला दिसतोय स्ट्राइक वर. येणारे 4 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र प्रेक्षकांचा श्वास रोखला गेलाय. कोण जिंकेल आणि कोण सामन्याचं तिकीट मिळवेल फायनलच्या. पाहूया. ते मात्र सोहेर चेंडू अतिरिक्त धाव. काहीसा दबाव मध्ये दिसतोय सागर. येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. येणारे 4 चेंडू आणि 11 धावा. पाहूया. ते मात्र बिरकावून दिलाय. बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीने सामना पूर्णपणे खुला करतोय रोहित. पा काय दाखवतोय बाहुबली रोहित. इनगाव संघाचा फलंदाज आणि काय आक्रमक फलंदाजी करतोय. अतिशय मोठे 6 मारण्यासाठी तरबेज आहे आणि काय फलंदाजी दाखवतोय. आता मात्र सामना सोपा होतोय. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. मोक्याच्या क्षणी इथे मात्र रोहितच्या बॅट मधून बिग हिट षटकार येतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 5 धावा. रोहितचा फॉर्म बघून असं वाटतंय का आता एका चेंडू मध्ये सामना जिंकून देईल का. 60 चेंडू 60 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 65 धावांचं आव्हान आहे. येणारे 3 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि सामना मात्र विजयी झालाय माऊली इलेव्हन. पहा काय नशिबेत. ते मात्र माऊली इलेव्हन क्वालिफाय होईल का नाही ही शंका होती आणि तोच